नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आज चाललेलो आहे तारनाला बीच. तर तुम्ही बघू शकता, हा आपला रस्ता नवीन रस्ता झालेला आहे, समृद्धी महामार्ग. तर तुम्ही बघू शकता हा रस्ता किती मस्त आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण खुला रोड आहे. अर्धा रस्त्याचं काम झालेलं आहे आणि अर्ध बाकी आहे. आता आपल्याला या रस्त्यावरून ओजेश्वरीकडे जायचं आहे आणि ओजेश्वरीवरून मग आपल्याला पुढे जायचं आहे. आपण आता शिरसाट रोडला लागलेलो आहे. बघू शकता किती छान आहे, मस्त आहे. या रस्त्यावर जर 1 महिना गाडी चालवली ना तर 15 दिवसात ती गाडी सर्व्हिसिंग करायला लागेल, बघा तुम्ही. तर आता आपण अर्नाळा रोडला लागलेलो आहे. तर चला जाऊया आपण आता अर्नाळा. बघू शकता तुम्ही, आज अर्नाळाला खूप गर्दी असेल कारण की आज संडे आहे, तर आज खूपच गर्दी असेल. चला जाऊया. आता आपल्याला इकडनं पुढे जाऊन टर्न घ्यायचं आहे राईट साईडला आणि पुला काढून आपल्याला जायचं आहे. हे बघा, इथून टर्न घेऊया आपण. मित्रांनो, आता खूप जास्त भूक लागली आहे. आपण काहीतरी आता खायला जाऊया, पुढे बघूया काहीतरी खायला भेटेल तर. चला, तर आपण आता फायनली आलेलो आहे तिथे आता खायला. हे बघा, बघा कशी मित्रांनो ही पावभाजी खाते. मी मसाला डोसा मागवलेला आणि ही पावभाजी, आणि मी नंतर कोल्ड कॉफी मागवलेली. हिला कोल्ड कॉफी आवडत नाही तर मी तिला दाखवून. मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत आणि ही बसले बघा इथे, आणि हा आपला समुद्र किनारा. हे बघू शकता तुम्ही, दिसतंय का तुम्हाला? आणि आज संडे आहे तर आज खूप गर्दी असणार आहे इकडे. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? हे बघा, पाठीमागे सुद्धा गर्दी आहे. इकडे खायला वगैरे बसतात लोक. हे बघा किती सुंदर दिसतंय बघा तुम्ही. बऱ्याच दिवसापासून येईल ना माझ्या पाठीमागे लागलेली, चला फिरायला चला फिरायला. शेवट आज सकाळी उठलो आणि मग सांगितलं कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं. तर आम्ही आलो अर्नाळा बीच. हा बघा, आता खुश का बघा, आता खुश झालेली आहे. आता याचा मेकअप करायची इच्छा आहे असं मला वाटतंय. चला तर मित्रांनो, आपण आता बीचवर जाऊया आणि बीचवर जाण्याआधी आपण गोला घेऊया. हिच्यासाठी हिला गोला खूप आवडतो, तर आपण जाऊन गोला घेऊया. बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो, गोला बनवायला लावलेला आहे. आता हा बघा कसा बनवतोय गोला. आता गोला घेऊया आणि बीचवर जाऊया. बघा किती मस्त गोला बनवतो, काला कट्टा गोला. ओके, हा घेतलेला आहे. हे बघा मित्रांनो, आपण जी सुकी मच्छी खातोय ना ती इकडे सुकट टाकलेले आहे. सुकट आहे बघा मित्रांनो, एकटीच गोला खाते आणि मला सांग, मला देत नाही. गोला मीच घेऊन दिला हिला आणि मला गोला देत नाही. तुमच्यापेक्षा माझं जास्त जीव. मित्रांनो, एकदा फक्त गोल्याचं हे दिलेलं आहे आणि आता पूर्ण सांगेल, मला सांगून दाखवेल नंतर की गोला घेऊन दिला तर दिला आणि आम्हीच खाऊन टाकलं. बघा कशी खाते गोला. आपण जाऊया. खूप दिवसातून आलो आपण बीचवर, खूप वर्षांनी, खूप दिवसातून पण नाही, एखाद वर्षातून. म्हणजे हा अर्नाळा बीचवर आलोय. अर्नाळा बीचवर म्हणजे आता आमच्या रिलेशनशिपला जवळपास 10 वर्ष झालेले. तेव्हा आम्ही अर्नाळा बीचवर यायचो पहिला, पण आता खूप दिवसांनी आलो इकडे अर्नाळा बीचला. जुने दिवस आज ताजे झालेत आमचे, जुन्या आठवणी. वगैरे कसं वाटतं मग गुड्डी तुला आज एवढ्या दिवसातून बीचवर आलेस तर? मस्त. एवढ्या महिन्यांनी माझ्या नवऱ्यांनी माझ्यासाठी वेल काढलेला आहे. हो, वेल काढलेला आहे. म्हणजे आता नवऱ्याला त्याची झोपच कोणी होत नाही, त्याच्यामुळे झोपच्या पहिला प्रेम आहे नवऱ्याचं झोप. मित्रांनो, आता तुम्ही सांगा, आपण आठवड्यातून 6 दिवस जॉबवर जातो. जॉबवरून आल्यावर 1 दिवस आपल्याला सुट्टी भेटते. मग त्या 1 दिवसात आपण काय काय करायचं? थोड्या बायकोला पण वेळ दिला पाहिजे. आता इकडे घेऊन आला म्हणजे वेळ दिलायच ना आपण, नाही दिलेला. तर मी सांगेल, प्रत्येक जर संडे आपण बाहेर निघलो तर मग आपण आराम कधी करायचा? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. बघा मी आता काय काढायला लावले, लेव काढायला लावले, त्याच्यामुळे एक आणि एक टाकलाय. बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, हिचा गोला अजून काय संपत नाही. किती वेळ झालाय, खूप ऊन पण पडलेला इकडे. आता काढायचं चालू.
मित्रांनो बघा, खूप दिवसातून असं फिरतोय. आज नवरा बायको म्हणून नाही तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून बनून आलोय आम्ही. बघा किती खुश आहे आज. काय नाही मित्रांनो, ती व्हिडिओ काढतात बघा, असं धावत येतात आणि कॅमेऱ्यावरून धावत येतात आणि वर उडी मारतात. तशी आपण एक व्हिडिओ काढूया, बघू कशी व्हिडिओ येते. चला आपण खाली जागेवर जाऊ. इथे बघा कशा आम्ही आता व्हिडिओ काढतोय. गेले धावत आणि उड्या मारतोय. ती आता गेली धावत, तिला काही जमलंच नाही. आता परत आली आहे. आता मी जातो, बघूया. परत गेली, परत नाही जमलं तिला, परत आली. आता मी गेलो, मी पण उडी मारली. मोबाईल असताना कॅमेऱ्यात फोटो काढायचा आहे. काय बोलायचं हिला? तेच ना, काय बोलायचं गाईच. असं बोला, मला जास्त बोलायचं तुमच्या मनात. माझ्या मनातलं काय तिला सगळं माहिती आहे. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला, तिला माहिती असेल का नसेल? काही 10 वर्ष झाले. 10 वर्षात मी जर या माणसाला ओळखलं नसेल तर काय फायदा? 10 वर्ष मित्रांनो, 10 वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो आणि आम्ही मी लग्न त्याच सुद्धा. मुलाशी लग्न केलं, ज्या मुलावर प्रेम केलं त्याच मुलाशी. आणि मी पण ज्या मुलीवर प्रेम केलं त्याच मुलीशी लग्न केलं मित्रांनो. माझ्या या पण भरपूर गर्लफ्रेंड्स होत्या, म्हणजे टाइमपास. हे हिच्या मनाचं प्रेम आहे मित्रांनो. माझी गर्लफ्रेंड वगैरे काय नव्हतं, एकच गर्लफ्रेंड होती आणि तिच्याशीच लग्न केलं. शेवटपर्यंत तिच्यावर प्रेम केलं आणि तिच्यासोबतच लग्न केलं. एकदम लॉयल आहे मी तिच्यासोबत. ती सोबत असताना मी दुसऱ्या कोणत्या मुलीकडे बघत सुद्धा. बीचवर कपल्स असतात जास्त करून. आंबा काकडी आहे इकडे, दाखवतो बघा तुम्हाला. कशा काकडी 20 रुपये. आंबा पण 20 रुपये. आंबा बघा, आंबा आणि काकडी घेतली आपण. आंबट आंबा आणि काकडी कडू आहे. मला कडू लागलं नाही करू. चला मित्रांनो, आपण आता निघालोय घरी आणि तुम्ही बघू शकता किती ट्रॉफिक लागलेले आहे. समोरून पण गाड्या येत नाही आणि इकडनं पण गाड्या जात नाही. कसं तरी आम्ही निघतोय आता आणि टाइम पण खूप झालेला आहे, रात्र झालेली आहे. बघू शकता तुम्ही, ओव्हरटेक करायला पण जागा नाहीये. हे बघा, माणसं पण रस्त्यावर उतरल्यात. पूर्ण जाम झालेला आहे बघा. आता कसं जायचं तो प्रश्न पडलेला. आम्ही निघालो आता हळूहळू आणि आपण आता ब्लॉग इथे संपूया.